गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जगामध्ये आहे ना, ज्याच्याकडे पैसा आहे तो सुद्धा दुःखी आहे, ज्याच्याकडे पैसा नाही तो सुद्धा दुःखी आहे। मग तुमच्याकडे पैसा असून किंवा नसून तुम्हाला सुख निर्माण करता येतं का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना, तो प्रत्येकाने करायला हवा। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, निज ध्यास तो सर्व तुटोन गेला, बळे अंतरी शोक संताप टेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मणी निश्चयो सर्व खेदे उडाला। म्हणजे काय बरं? म्हणजे मनुष्य आहे ना, दुःखी का होतो बरं? त्याला एकच कारण आहे, माणसाच्या मनामधला राग आहे, माणसाच्या मनामधला संताप आहे, माणसाचं मन समाधानी नाही। म्हणजे माणूस आहे ना, तो नम्रता घेत नाही। म्हणून मनुष्य वादामध्ये पडला ना की त्याचं आत्मच अनुसंधान सुटून जातं आणि त्याच्या मनामध्ये शोक संताप घुसून जातो। माझा तुझा असा भेद उत्पन्न झाल्यानं मनाचं समाधान आहे ना, ते लोप पावतं आणि खेदामुळे त्याचा निश्चय डळमळीतच होतं ना। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेवढा हा राग कंट्रोल करता येईल ना तेवढा आपण करायला हवा, कारण हीच भगवंताची भक्ती आहे। जेव्हा तुम्ही राग कंट्रोल करायला शिकता ना, तेव्हा समजून जा आपला भक्तिमार्ग योग्य दिशेने चालू झालेला आहे। पण मनुष्य मात्र भक्ती एवढी जोराने करतो, पण या रागावर कंट्रोल कधी करत नाही। तो खरा भक्तिवान आहे का बरं? त्याला समर्थ समजले का बरं? सद्गुरू आई त्याला कळाली का बरं? कधीच नाही। ज्याचा रागावर कंट्रोल नाही ना, तुम्ही ही 20-20 वर्ष भक्तिमार्ग केला तरीही तुमचा काही फायदा आहे का? काहीच नाही ना। म्हणून ज्या लोहराकडील अनेक हातोड्या तुटतात ना, पण आयरन मात्र कायम टिकूनच राहते ना। म्हणजे जे घाव घालतात ना त्यांच्या कर्मामुळे ते तुटतात, पण जे घाव सहन करतात ते कायम आयुष्यात आनंदच राहतात ना। म्हणून आपण घाव सहन करायला हवे की हे घाव आहेत ना, हे घाव शब्दांचे असू शकतात। कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये असं संघर्ष निर्माण होतो ना, तो गोड बोलण्यानं सुद्धा नष्ट होऊ शकतो, पण मनुष्य मात्र या वैखरीमध्ये प्रेम निर्माण करत नाही, या वैखरीमध्ये गोडवा निर्माण करत नाही। म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये बघा, एवढी माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात, पण सर्व टिकतात का बरं? काही व्यक्ती असतात ना बघा, आपल्याला ते या वैखरीतून बोलून दाखवत नाहीत, पण आपल्याला एवढा खंबीर त्यांचा पाठिंबा असतो ना, म्हणजे दुसऱ्याला ते दिसणार नाहीत, पण तुमचं त्याच्याशिवाय काही होणार नाही। म्हणजे काही व्यक्तींचं आयुष्यातील स्थान आहे ना, एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असतं। दिसणं महत्त्वाचं नाही, पण असणं महत्त्वाचं असतं। म्हणजे काय बरं? म्हणजे आपण मात्र आपल्याकडे कोण आपला मित्र आहे ना, कोण आपला मित्र नाही आहे हे समाजाला दाखवत फिरतो, पण आपला मित्र कधी कळतो बरं? जेव्हा आपल्यावर भलं मोठं संकट येतं ना, त्या संकटामध्ये आपल्या सोबत कोण आहे ते आपण पारखायचं असतं ना। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की हे मनुष्या,
तुझ्यासोबत तुझा जेव्हा जन्म झाला, तुझा जेव्हा मृत्यू होईल, तेव्हा तुला दोन्ही ठिकाणी तुझ्या सोबत आहे ना, तो फक्त सद्गुरू आई होती आणि आजसुद्धा आहे. तरीसुद्धा तू भगवंतावर विश्वास करत नाही. तुला जे रोज फसवतात ना, त्यांच्यावरच तू विश्वास ठेवतोस. मग तुला प्रचिती येईल का बरं? तुझं जीवन समाधानी होईल का बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, जरा आपल्या जीवनामध्ये पैसा असूनसुद्धा आपल्याला दुःखाला सामोरे जावं लागत असेल, तर तुम्ही समजून घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी कमी आहे. आणि ती कमी म्हणजे काय बरं? सर्व गुण संपन्न आहे, तरीसुद्धा घरातला अनेक जण आजारी पडत असतात. म्हणजे कुठून ना कुठून आपल्या मागे दुःख निर्माण होतं. मग त्या पैशाचा काही उपयोग आहे का? जर अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत असतील ना, तर मनुष्याच्या जीवनामध्ये समर्थांनी सांगितलं आहे, हा दानाचा महिमा, हा दान आहे ना, हे मनुष्यानं दान का करावं ते आता आपण पाहणार आहोत. म्हणजे दानाचा महिमा अनन्यसाधारणच आहे ना. म्हणजे हात पुढे करून सुद्धा गरजूंना दटवण्याची सवय आहे ना, ती देवाला अजिबात आवडत नाही. म्हणजे परोपकारी प्राणी देवाच्या आवडत्या यादीमध्ये आहेत. देव आपली विविध प्रकारे परीक्षा घेतो. हनुमानजी तुळशीदासांना प्रथमच कुष्ठरोगाच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि प्रत्येक कणात देवाचे शब्द बोलले जातात ना, याकडे केवळ वाक्यप्रचार किंवा म्हण म्हणून पाहिले जाऊ नये. लोकांना काही नाही म्हणायची सवयच असते ना. अर्थात आपल्याला नकार देण्याची सवय असली पाहिजे, परंतु आपल्याला नकार देण्याची सवय कोणत्या कारणासाठी आहे हे आपण तपासलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला नाही म्हणणारी व्यक्ती नकारात्मक विचारांनी भरलेलीच असते ना. तुमच्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीसाठी हानिकारक असलेल्या अशा गोष्टींना नकार द्या. पण जो देतो तो महान आहे, जो मागतो तो नेहमी छोटा असतो. त्याचे डोळे तुझ्या पुढे झुकलेले असतात, म्हणून तुझ्या दयेची याचना करतात, जसे आपण देवासमोर करतो. जर तुम्ही सक्षम असाल तर भिकाऱ्याला काहीतरी दान करा, याचा काय फायदा होऊ शकतो ना. एक सुंदर कथा आहे बघा. एक भिकारी भल्या पहाटे भीक मागायला निघाला. निघताना त्यानं त्याच्या पिशवीमध्ये मूठभर जवाचे दाणे ठेवले. टोटका किंवा अंधश्रद्धेमुळे भिकारी बाहेर भीक मागायला जाताना आपली पिशवी रिकामी ठेवत नाही. त्यात आपण नक्कीच काहीतरी ठेवतो. तो पौर्णिमेचा दिवस होता. त्या दिवशी लोक दानच करतात ना, त्यामुळं आज देव त्याच्यावर आशीर्वाद देईल आणि संध्याकाळपूर्वी पिशवी भरेल असा भिकाऱ्याचा विश्वास होता. तो एका जागी उभा राहून भीक मागू लागला. तेवढ्यामध्ये समोरून त्या देशाच्या नगरशेठचं वाहन येताना दिसलं. शेठ पौर्णिमेला नियमित दान करत असत, देणगी देत असत. भिकारी खूप खुश झाला. नगरशेठांचं दर्शन आणि त्यांच्याकडून मिळालेल्या देणगीनं अनेक दिवसांचे आपले काम पूर्ण होईल असं त्याला वाटलं. जशी शेठची स्वारी जवळ आली तशी भिकाऱ्याची कल्पनाशक्ती आणि उत्साहसुद्धा वाढू लागला. शेठचा रथ जवळच थांबला आणि शेठ खाली उतरून त्या भिकाऱ्याजवळ आला. आता भिकाऱ्याला अनेक गोष्टी मिळण्याची स्वप्ने पडू लागली. पण काय, भिकाऱ्याला भिक्षा देण्याऐवजी शेठनं त्याची मवळेवाण चादर त्याच्यासमोर पसरली. शेठनं भिकाऱ्याकडून काही दान मागितलं. तो रोज आपली पिशवी लोकांसमोर पसरवतो. आज कोणीतरी त्याची पिशवी त्याच्यासमोर पसरवली आणि तोही शहरातील सर्वात मोठा व्यापारी. भिकाऱ्याला काय करावं कळत नव्हतं. तो विचार करत असताना शेठनं पुन्हा विनवणी केली. बघा, भिकारीच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. काहीतरी द्यायचं होतं, जिथे त्याला खूप मोठी दान मिळेल अशी आशा होती ना, जिथे तो स्वतःच्या संपत्तीतून काहीतरी मिळणार होतं. त्याचं मन खच्चीकरण झालं.
भिकाऱ्यानं निराश मनानं त्याच्या पिशवीत हात घातला. नेहमी दुसऱ्याकडून घेणारं हे मन आज द्यायला तयार झालेलं होतं. ज्याचा नेहमी घेण्याचा हेतू असतो तो काय देऊ शकतो बरं? असा तरी पिशवीतून जवाचे 2 दाणे काढून शेठच्या चादरीमध्ये टाकले. शेठने ते 2 दाणे घेतले आणि हसत निघून गेला. मात्र त्या दिवशी भिकाऱ्याला नेहमीपेक्षा जास्त भिक्षा मिळाली. तरीही त्याला दिवसभरात हरवलेल्या त्या जवाच्या 2 दाण्यांबद्दल पश्चाताप होत होता. हा विचार आहे ना पुन्हा पुन्हा येतो. देव जाणो काय झालं ते सेठला देण्याऐवजी ते घेऊन गेले. आज प्रत्येकजण आहे ना, समर्थांनी सांगितलेलं आहे ना, भिकाऱ्यांना दान देत आहे, त्याला उलट घेत आहे. ही काय वेळ आली आहे बरं? मी फक्त 2 दाणे जवस दिले, चांगले झाले, मूठभर दिली नाही, एवढा विचार करत तो घरी पोचला. संध्याकाळी त्याने पिशवी उलटली तेव्हा त्याच्या आश्चर्याला पारावारा उरला नाही. त्यानं सोबत घेतलेले जवाचे 2 दाणे सोन्यात बदललेले होते. जवाचे दाण्याचे ते सोने झाले होते आणि 2च दाणे का होते बरं? जर ते पूर्ण झाले असते ना तर गरिबी नाहीशी झाली असती. हा विचार करत असताना त्याचं डोकं दुखू लागलं. शेठने दिलेल्या त्या 2 दाणाचा हा परिणाम आहे का? दाणाच्या महिमामुळं हे घडलं हे भिकाऱ्याला नक्कीच समजलेलं होतं. त्याची खंत होती, मी त्या सेठला अजून खूप जवस देऊ शकलो असतो, पण देऊ शकलो नाही कारण मला देण्याची सवय नव्हती. आपण नेहमी भगवंताकडून मिळवण्याची इच्छा बाळगतो. कधीकधी आपण उपासनेला तरी बसतो ना, तरी नुसतं आपण पैसा मागत असतो, नुसतं धन मागत असतो. म्हणजे भगवंत तुम्ही एक वेळेला उपासना कराल, एक वेळेला श्रवण कराल आणि आयुष्यभर आराम करण्याचं तुम्ही धन मागाल, ते शक्य आहे का बरं? भगवंत पुढं मागण्यासाठी तुमच्याकडे बॅलेन्स असायला हवा. आणि तो बॅलेन्स कोणता असायला हवा बरं? तो बॅलेन्स पुण्याचा असायला हवा. जर आपल्याकडे पुण्याचा बॅलेन्स असेल ना तर आपण रिचार्जसुद्धा करू शकतो. मग आपलं धन आयुष्यभर पुरेल आणि त्या धनामध्ये सुख निर्माण होईल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, नेहमी भगवंताकडून मिळवण्याची इच्छा बाळगतो. आपण कधी विचार केला आहे का काहीतरी दिलं जाऊ शकतं? माणसाची काय स्थिती आहे ना की तो देवाला काहीही देऊ शकतो. देवाच्या शिक्षण दुःखी जीवन जगणाऱ्या त्या गरीब माणसानं त्याने काही चांगलं केलं तर त्याला देवाला देणं म्हणतात. देऊन कोणी छोटा होत नाही. सुपात्र व्यक्तीला देण्याचा मानस नियत ठेवा. कुपात्र व्यक्तीला दिलेलं दान आहे ना ते वाया जात असतं. म्हणून पोट भरलेल्या व्यक्तीच्या तोंडामध्ये जर आपण साखर भरण्याऐवजी भुकेलेल्या व्यक्तीच्या तोंडामध्ये जर आपण साखर देणं चांगलंच आहे ना. म्हणून दान केल्यानं मागील जन्माची पापे नष्ट होतात. अशुभ ग्रहाला दान केल्यानं त्या ग्रहाच्या अशुभ दूर होतात. जर तुम्ही सतत समस्यांशी झगडत असाल तर गरजूंची सेवा करा. केवळ पैसे दान करणं आवश्यक नाही. तर समर्थांनी सांगितलेलं आहे ना, खरं दान आहे ते वाणीचं दान आहे. हे वाणीचं दान आहे ना, हे देखील एक सुंदर दान आहे. जर एखाद्याला गोड बोलणं याला वाणीदान म्हणतात. आजारी लोकांची सेवा करणं, रक्तदान करणं, पाणीदान करणं आणि अन्नदान करणं आहे ना, ते सर्वात श्रेष्ठ दान आहे. पण यापैकी आपण कोणतं दान करतो बरं? तुमच्या जीवनामध्ये आहे ना, बघा काही माणसांच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आलेली आहे, सर्व पैसा पाणी सर्व काही आहे, तरीसुद्धा घरामध्ये सुख नाही. याचं कारण काय आहे बरं? याचं कारण असं आहे की 2 पिढ्या खायला मिळतील एवढं त्यांच्याकडे धन आहे, पण तरीसुद्धा या हातानं अजून परत दान केलेलं नाही. कुणाच्या चेहऱ्यावर त्यांनी आनंद पाहिलेला नाही. मग तुमच्याकडे 2 पिढ्या जरी खाणारं धन असेल ना तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या जीवनामध्ये सुख कधी येणार नाही.
कारण का बरं? कारण तुम्ही जे कमावलेले पैसे आहेत ना, ते लोकांना त्रास देऊन कमावलेले आहेत. आणि लोकांना दुःख देऊन कमावलेला पैसा असतो ना, तो मनुष्याला कधीच सुख निर्माण करत नाही, कधीच समाधान निर्माण करत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की जे तुम्ही धन कमावता ना, जे तुम्ही पैसा कमावता, जे तुम्ही काम करता ना, ते भगवंताच्या नामस्मरणानं श्रेष्ठ असावं. तर तुमच्या जीवनामध्ये सुखसुद्धा येईल, समाधानसुद्धा येऊन जाईल. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आजच्या या कलियुगाचा जर विचार केला ना, मनुष्याला जास्त दुःख कशामुळे निर्माण होतं बरं? मनुष्याला जास्त दुःख निर्माण होतं ते दुसऱ्यावर विश्वास ठेवल्यानं. बघा, आपला मित्र बघा, आपले नातेवाईक बघा, जर कोणावर विश्वास ठेवायची जर इच्छा निर्माण झाली ना, जरी आपण ठेवला तर तो विश्वासपात्र असतो का बरं? ज्यांच्यावर आजपर्यंत विश्वास ठेवला ना, त्यांनी आजपर्यंत कधीच शेवटपर्यंत साथ दिली नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर विश्वास ठेवायचा झाला तर भगवंतावर ठेवायला हवा. आणि हा भक्ताचं आणि भगवंताचं नातं आहे ना, ते कसं असावं बरं? भक्त असावा तर असा ज्याच्याशिवाय साक्षात आहे ना प्रभूसुद्धा अपूर्ण आहेत. तो म्हणजे कोण बरं? रामदूत हनुमानच आहेत ना. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतावरिष्टम वातात्मजो वानरयुद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. म्हणजे काय? म्हणजे सप्त चिरंजीवींपैकी एक केसरीनंदन अंजनी सुत पवनपुत्र या सर्वांपेक्षा आहे ना रामभक्त, रामाचा दास, रामाचा दूत म्हणून हनुमंतरायांची ओळख आहे ना. म्हणून रामायणामध्ये लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीतामाई यांच्याशिवाय राम अपूर्ण आहे, तसा तो हनुमंताशिवाय सुद्धा अपूर्ण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण का बरं? कारण जेव्हा ऋष्यमुख पर्वताजवळ प्रथम श्रीराम आणि हनुमंतरायांची भेट झाली ना, असं सांगितलं जातं की त्या भेटीपासून राम अवतार पूर्ण होईपर्यंत हनुमान कायम रामासोबतच राहिले ना. श्रीराम हे हनुमंतांचे आराध्य आणि आपल्या आराध्यांना कशाचीही कमतरता भासू नये यासाठी हनुमंत नेहमी तत्परच असायचे ना. आणि शेवटपर्यंत त्यांनी साथ दिली. मग आपल्याला आपली पत्नी असू दे, आपला मुलगा असू दे, आपली बहीण असू दे, आपला भाऊ असू दे, आजपर्यंत शेवटपर्यंत तुम्हाला कोणी साथ दिली का बरं? आई वडील सोडून दुसऱ्या कोणत्या नात्यांनी, दुसऱ्या कोणत्या मित्रांनी शेवटपर्यंत साथ दिली का? आणि जर ज्या मनुष्याला जर या नात्यांमध्ये जो शेवटपर्यंत साथ देत असेल ना, तर तो मनुष्य या जगामध्ये सर्वात सुखी आहे. असा मनुष्य आपल्याला क्वचितच पाहायला मिळेल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्याच्यासोबत कुटुंब असतं ना, ज्याच्यासोबत आई वडील, मुलं, पत्नी, भाऊ, बहीण ही सर्व नाती जर तुमच्यासोबत असतील ना, तर तुम्ही जगामध्ये सर्वात सुखी आहात. तुम्हाला कोणताही भक्तिमार्ग करण्याची गरज नाही. कारण तुम्ही आहात ना, तुमचा भक्तिमार्गच हाच आहे. तुमच्या वैखरीमध्ये जर गोडवा असेल ना, तर तीच खरी भक्ती आहे. बाकी भक्तिमार्ग काय आहे बरं? नुसतं वाचन करून भक्तिमार्ग होतो का? जर आपल्यामधला अहंकारच गेला नाही, आपल्या मनातला रागच गेला नाही, आपल्या मनातला द्वेषच गेला नाही, तर तो भक्तिमार्ग करूनसुद्धा त्याच्यामध्ये काही फायदा आहे का बरं? अजिबात नाही. असा भक्तिमार्गसुद्धा मनुष्याने करू नये. जोपर्यंत हा अहंकार मनुष्याच्या जीवनातून जात नाही ना, या वैखरीमध्ये गोडवा येत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही वाचन करा, पठण करा, किती उपासना करा, किती मोठा भक्तिमार्ग करा, तुमचा भक्तिमार्ग झिरो आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये किती मोठं व्हायचं ना, ते भगवंत पाहून घेईल. पण जीवनामध्ये या वैखरीमध्ये गोडवा निर्माण करा, या वैखरीमध्ये प्रेम निर्माण करा. जेव्हा
मनुष्य श्रेष्ठ कधी ठरतो बरं? आपण म्हणतो ना की जेव्हा मनुष्य जन्माला येतो तेव्हा काही घेऊन येत नाही, आणि त्याचा मृत्यू होतो तेव्हासुद्धा काही घेऊन जात नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जो मनुष्य जन्माला येतो तो काही घेऊन जात नाही. हे जरी खरं असलं ना, पण या भक्ती मार्गामध्ये असणारा मनुष्य तो एक गोष्ट घेऊन जातो. मृत्यूनंतर सर्वांचं प्रेम घेऊन जातो, सर्वांची कृतज्ञता घेऊन जातो, आणि तोच खरा भक्त आहे. बघा, ज्यावेळी मनुष्य मरतो ना, मृत्यू होतो, बघा एवढा श्रेष्ठत्व निर्माण झालेला मनुष्य असतो, त्याच्या वैखरीमध्ये गोडवा आलेला असतो. त्यावेळी बघा मरताना सुद्धा बाहेरचा मनुष्य त्याला बोलत असतो, खूप चांगला मनुष्य होता. हा मनुष्य अजून 5-10 वर्ष जगायला पाहिजेत होता, माणसांना खूप फायदा झाला असता. म्हणजे आपल्या मृत्यूनंतर सुद्धा जर आपली आठवण काढली जात असेल तर तुम्ही खूप पुण्यवान आहात, तुम्ही खूप पुण्यवान होताच. म्हणून पण जो उपासनेमध्ये असेल ना, तर त्या वैखरीमध्ये गोडवा निर्माण होईल, आणि त्या गोडवा भगवंतापर्यंत पोचेल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये भरपूर दुःखसुद्धा येतील, सुखसुद्धा येतील, पण 2 वेळची उपासना कधी सोडू नका, श्रवण कधी सोडू नका. वैखरीमध्ये गोडवा निर्माण करा. तुमचं सुख तुमच्यामध्येच दडलेलं आहे. बाहेर तुम्ही सुख बघू नका. तुमचं दुःख बाजूला का होत नाही बरं? कारण तुमच्या हातून कोणतं दान कार्य होत नाही, पुण्य होत नाही. मग तुमच्या जीवनातलं दुःख जाईल का बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या आयुष्य आहे ना खूप लहान आहे. प्रेमाने गोड बोलत राहा. कोण कोणाला काही देत नसतं, फक्त माणुसकी जपत राहा. ज्या घरातील माणसं एकमेकांना किंमत देतात ना, त्या घरात वास्तुदोष कधीच नसतो. तो वास्तुदोष कधी निर्माणच होत नाही. म्हणून आपली आपण सोडवणूक करायची आहे ना, त्या आपण स्वतःच्या अंतरंगामध्ये बघा. जेव्हा तुमच्या घरामध्ये भांडणं होत नसतील तर तुमच्या घरामध्ये दुःखसुद्धा येणार नाही. म्हणून आपली वैखरी आहे ना, बघा ही वैखरी आहे ना, जर तुम्ही विचार केला तर तुमच्या जीवनाची राख रांगोळी करू शकते. आणि जर तुम्ही विचार केला ना, तर तुमच्या जीवनामध्ये हवं ते तुम्ही मिळवू शकता. फक्त या वैखरीवर अवलंबून आहे आपण कशा पद्धतीनं आपण सांभाळतो. म्हणून हे आयुष्य जगताना बघा एक आपल्याला शिकवणच दिलेली आहे ना, कुणाच्या चुका असतील, उणीवा असतील, कधी शोधत बसू नका. म्हणजे काय बरं? जरा आपल्याला काही चुकीचं वाटत असेल ना, त्याकडे दुर्लक्ष करा, कारण ती नियती बघून घेईल. हिशोब तुम्ही करायला जाऊ नका, कारण तो वरती आहे ना, सर्वांचा बाप बसलेला आहे, तो म्हणजे भगवंतच आहे ना. म्हणून त्याच्यावर सोपवून द्या. पण आपण मात्र ते वाईट कर्म सोडून द्या. तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःपासून सुरुवात करत नाहीत ना, तोपर्यंत हे जग कसं बदलेल त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका. जर स्वतःच्या अंगणामध्ये भरपूर कचरा टाकतो आणि जर आपण एखाद्या मोहीमध्ये सहभागी होतो तर ते व्यवस्थित आहे का? अगोदर स्वतःचं अंगण तू सुंदर करायला हवं. अगोदर तू रस्त्यावर टाकलेला कचरा तू स्वच्छ करायला हवा, तेव्हा तू मोहिमेमध्ये सहभागी हो. तसं चालेल का बरं? म्हणून अगोदर स्वतःपासून सुरुवात करा. मग बघा हे जीवनसुद्धा बदललं जाईल आणि सुंदर जग निर्माण होईल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, हा संसाराचा गाडा आहे ना, पती पत्नीवर अवलंबून असतो. म्हणून पतीनं कधी आपल्या पत्नीला वाईट साईड बोलू नये. पत्नीनं देखील आपल्या पतीची इज्जत करायला हवी. रोज त्या पतीचं दर्शन घ्यायला हवं, पाया पडायला हवं. जर या गोष्टी तुमच्याकडून घडत असतील ना, तुमच्या संसारामध्ये कधीच कमीपणा येणार नाही. तुमच्या संसारामध्ये सुख निर्माण होईल. कारण ही गाडीची 2 चाकं आहेत ना, एक जरी पंक्चर झालं तरीसुद्धा गाडी पुढे जात नाही. म्हणून ही दोन्ही चाकंसुद्धा गरजेची आहेत.
जेव्हा ही दोन्ही चाकं व्यवस्थित चालतील ना, तेव्हाच तुमचा संसार व्यवस्थित होईल. आणि हेच भगवंताला सुद्धा हवं आहे ना, म्हणून नामस्मरण करा, तुमच्या जीवनाचं सार आहे. जय जय रघुवीर समर्थ.